एसटी महामंडळात म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। पाहून घ्या विषय काय दिलेला आहे। 2025-2026 या वर्षाकरिता उमेदवार भरतीबाबत। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहितच आहे, आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आणि तसेच जे आपले स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, एसटी महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक असतील, अशा उमेदवारांना सुद्धा ही माहिती शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहून घ्या, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभाग नागपूर यांच्याकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, विषय पाहून घ्या, सन 2025-2026 वर्षाकरिता तांत्रिक व शिकाऊ उमेदवार भरतीबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागामध्ये शिकाऊ उमेदवार सत्र 2025-26 वर्षाकरिता शिकाऊ उमेदवार भरती करावयाची असल्याने कृपया खालील बातमी आपल्या लोकप्रिय स्थानिक वृत्तपत्रात जनहितार्थ जारी करण्यात यावी ही विनंती। तर विद्यार्थी मित्रांनो, काय जाहिरात आहे ते आता पाहून घेऊया। सर्वप्रथम आपण वाचून घेऊया की सदर जागांपैकी म्हणजे ज्या जागा असतील त्या जागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांगाकरिता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार आरक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांगासाठी कायद्यानुसार आरक्षित ठेवलेल्या आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहे। त्यासाठी ITI व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे नोंदणी करायचे आहे व नोंदणी नंबर जनरेट झाल्यानंतर MSRTC कॉर्पोरेशन नागपूर डिव्हिजन नागपूर या आस्थापनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक राहणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर राज्य परिवहन नागपूर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे। या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय राज्य परिवहन नागपूर गणेशपेठ बसस्थानकाच्या मागे जाधव चौक नागपूर येथे 15/7/2025 ते 23/7/2025 रोजी पर्यंत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून 11 ते 5 या वेळेस व शनिवार 10 ते 12 या वेळेस मिळतील व अर्ज स्वीकारले जाईल। या कार्यालयातील छापील नमुन्यातील अर्ज भरून देण्याची शेवटची तारीख 23/7/2025 वेळ 5 वाजेपर्यंत आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नागपूर येथे स्वीकारले जातील। सदरहू अर्जाची किंमत 18% GST सहित मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी 590 व तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 296 आहे। तर ITI व्यावसायिक व्होकेशनल अभ्यासक्रम मध्ये मागील 3 वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही। तसेच ज्या शिकाऊ उमेदवाराने अर्ज सादर केला आहे उमेदवाराच्या नावाचा उल्लेख असलेला धनाकर्ष जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द ठरविला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काय जागा आहेत, काय माहिती आहे ते आता आपण पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभाग नागपूरमध्ये सन 2025-2026 सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून एकूण 300 पदे भरण्यात येणार आहे। मेकॅनिकल मोटर व्हेकल 140 जागा, डिझेल मेकॅनिकल 70, इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन 30, यांत्रिकी 10, टर्नर 4, शीट मेटल वर्कर 10, पेंटर 10, वायरमॅन 4, कारपेंटर 2 व वेल्डर 20 अशा जागा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर या जागेसाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे आता ते आपण बारकाईने पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभाग नागपूर शिकाऊ उमेदवार भरतीबाबत जागेचा तपशील व शैक्षणिक व इतर पात्रता काय लागणार आहे। तर पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो, शिकाऊ उमेदवाराचे प्रवर्ग, व्यवसायाचे नाव, भरावयाच्या पदाची संख्या, शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता आणि विद्यावेतन।
तर सर्वप्रथम पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, यांत्रिक मोटर गाडी 140 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्हाला विद्यावेतन राज्य परिवहन नियमानुसार अदा करण्यात येईल. त्यानंतर आहे डिझेल मेकॅनिकल 70 जागा आहेत आणि संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. सोबतच राज्य परिवहन नियमानुसार तुम्हाला काय वेतन असेल ते अदा करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन 30 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. राज्य परिवहन नियमानुसार तुम्हाला काय असेल ते विद्यावेतन देणार आहे. त्यानंतर यांत्रिक प्रशीतल व वातानुकूलीकरण 10 जागा असणार आहे आणि संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे आणि विद्यावेतन तुम्हाला सरकार देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर टर्नरसाठी 4 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. त्यानंतर शीट मेटल वर्कर विद्यार्थी मित्रांनो 10 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर पेंटर 10 जागा आहे. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वायरमन 4 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. त्यानंतर कारपेंटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 जागा असणार आहेत. संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. आणि त्यानंतर वेल्डर 20 जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्व पदांसाठी राज्य परिवहन नियमानुसार तुम्हाला वेतन श्रेणी अदा करण्यात येणार आहे. त्यानंतर यांत्रिक पदाकरिता फक्त सरकार मान्य ITI व्यावसायिक अभ्यासक्रमचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. यापूर्वी ज्यांनी राज्य परिवहन महामंडळामध्ये किंवा इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल, अशा साध्य चालू असेल, त्यांनी अर्ज करू नये. तसेच शिकाऊ उमेदवारांना राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार विद्यावेतन अदा करण्यात येईल. विभाग नियंत्रण राज्य परिवहन नागपूर यांची सही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही माहिती दिलेली आहे, ते तुम्ही बारकाईने वाचून घ्या. थोडीफार माहिती आपण सुद्धा वाचून घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. वयोमर्यादा पाहून घ्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या. वयोमर्यादा 15/7/2025 रोजी उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे आणि 38 पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष शिथिलक्षम देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा राहील. तसेच एकूण जागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्याअंतर्गत जागा आरक्षित आहे. जे उमेदवार सदरच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीकरिता अर्ज करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माहिती बारकाईने वाचून घ्या. आणि अर्ज करण्याचा आजचाच शेवटचा दिवस आहे. छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नागपूर येथे 15/7/2025 ते 23/7/2025 रोजी पर्यंत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून 11 ते 5 वाजेपर्यंत शनिवारी 10 ते 12 या वेळेस अर्ज मिळतील व अर्ज स्वीकारले देखील जातील. तर विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी पाहून घ्या. फी काय आहे? 590 आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 296 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला MSRTC नागपूर MSRTC फंड अकाउंट नागपूर यांचे नावे काढलेला असावा. डिमांड ड्राफ्ट मागे उमेदवारांनी त्यांचे नाव व पत्ता ट्रेडचे नाव लिहिणे आवश्यक असणार आहे. जमा केलेले शुल्क हे तुम्हाला परत दिला जाणार नाही. हा उमेदवारांच्या नावाचा उल्लेख असणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टमध्ये तुमच्या नावाचा उल्लेख असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो 23/7 म्हटल्यानंतर आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ न गमावता नक्कीच लवकर अर्ज करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर अर्हता धारक असाल आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर नक्कीच अर्ज करा. विद्यार्थी मित्रांनो 300 जागा आहे आणि हे खास ITI धारकांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो संबंधित क्षेत्रात तुमच्याकडे जर ITI असेल तर नक्कीच अर्ज करा. विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.